जय संविधान जय भारत. मी संजय कांबळे, बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक सर्वांचे स्वागत करतो. पुणे दिनांक 7/2/2025 पुणे स्टेशन येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाची 2 एकर जागा फडणवीस यांच्या नेतृत्वात बिल्डरला विकली. ती जागा परत मिळावी यासाठी पुणे शहरातील सर्वपक्षीय धरणे आंदोलन पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले. मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर यांना जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची जागा वाचवण्यासाठी डॉक्टर आंबेडकरी समाज एकत्र आला. पुणे जिल्हाधिकारी यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले. जिल्हाधिकारी यांनी स्मारकाची जागा परत मिळवून देण्याची व बिल्डर व दोषीवर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अध्यक्ष कोण जाऊ का जरा पुढे. आपण या ठिकाणी स्मारक उभं करणार आहोत आणि आपल्या सगळ्यांच्या स्मारक उभं आणि सरकारने हे स्मारक या ठिकाणी करावं लागेल असं या ठिकाणी संपूर्ण पुन्हा एकदा महाराष्ट्र मुक्ती सेनेच्या वतीने या आंदोलनास पाठिंबा दिला. धन्यवाद. यानंतर पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद तायडे हे 2 मिनिटात आपली भूमिका मांडतील. सर्व महापुरुषांना अभिवादन, विशेषतः माता रमाईंच्या जयंतीनिमित्त अभिवादन. विचारमंचावर उपस्थित असलेले सगळे मान्यवर, हे जे आंदोलन आहे हे सर्वांसाठी आहे आणि सर्वांनी आयोजित केलेले आहे. मित्रांनो, या आंदोलनाची पार्श्वभूमी आपल्याला सांगितलेली आहे. ही जागा PWDने बदमाशी करून 1 रुपया भाड्याने MSRTCला देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर MSRTCने ही जागा 5 वेळा टेंडर काढलं, परंतु 4 टेंडर भरण्याची ताकद हे कोणी दाखवली नाही. त्याचं कारण असं आहे की 2000 साली महानगरपालिकेच्या विशेष ठरावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सांस्कृतिक भवनासाठी ही जागा दिली पाहिजे असा ठराव करण्यात आला. सांस्कृतिक भवन आपल्या बाबाचं, सांस्कृतिक भवन आपल्या हक्काचं. या ठिकाणी मी प्रथम आंबेडकरी जनतेचे, कार्यकर्त्यांचे सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो की बऱ्याच दिवसांनी कलेक्टर कचेरीवर भीम टोला आलेला, भीम टोला एकत्र आलो. ही एकजूट कायम ठेवून राहिली पाहिजे. व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आता या लढाई आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व बंधू आणि भगिनींनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण कृती समितीच्या वतीनं आज आपण हा धरण्याचा कार्यक्रम येथे आयोजित केलेला आहे. या सांस्कृतिक भवनाची माहिती मी थोडक्यामध्ये आपल्याला देत आहे. महानगरपालिकेने 9 एप्रिल 2000 रोजी ज्यावेळी त्या स्मारकाचं सांस्कृतिक भवनाचं उद्घाटन झालं, त्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये त्या काळचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी त्याची घोषणा केली होती की बाजूची जी 2.5 एकर सार्वजनिक बांधकाम खात्याची सांस्कृतिक भवनाचा विचार करण्यात या सांस्कृतिक भवनाच्या विस्तारीकरणाचा ठराव 9/2/2009 रोजी आणि विलासराव यांनी हा ठराव महापालिकेच्या मुख्य सभेत आणि महापालिकेच्या मुख्य सभेने हा ठराव बहुमताने संमत केला की सार्वजनिक बांधकाम खात्याची जागा
आंबेडकर भवनाच्या विस्तारीकरणाला द्यायचे केला तर भीमा कोरेगावचा इतिहास पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि इथं तेव्हा तर 500 होतो, तर आता आम्ही लाखोच्या करोडोच्या घरामध्ये आहे. तर इथं तुम्हाला पळता भुई थांबणार नाही. तर इथं मी सर्वांना माझ्या सावली सोशल फाउंडेशन आणि सर्व माझ्या समुदायाच्या तर्फे मी पाठिंबा देते. जय भीम. या ठिकाणी मातंग एकता आंदोलनाचे अध्यक्ष गौरव साहेब या ठिकाणी 2च मिनिटात आपला मनोगत व्यक्त करून पाठिंबा डिक्लेअर करणार आहे. या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या विस्ताराला जे आज जन आंदोलन पुणे शहरामध्ये सुरू झालंय, त्या जन आंदोलनाला मातंग एकता आंदोलन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मी जाहीर पाठिंबा देतो. माजी गृह राज्यमंत्री रमेशदादा बागवे यांच्या वतीने मी जाहीर पाठिंबा देतो. आणि या आंदोलनामध्ये भविष्यात हजारोच्या संख्येने मातंग एकता आंदोलनाचे कार्यकर्ते सक्रिय होतील अशी ग्वाही देतो. जय भीम. यानंतर जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना खूप खूप शुभेच्छा. आजच्या या आंदोलनामध्ये सर्व संविधानप्रेमी श्री फुले शाहू आंबेडकर बांधव असेल सर्वांनी आजच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला. आणि आपण कशाची तमा बाळगता या भर उन्हामध्ये आमच्या माता भगिनी या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. ज्यांनी ज्यांनी खऱ्या अर्थाने तन मन धनाने या आंदोलन यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केला, आर्थिक सहाय्य केले असेल, श्रम सहाय्य केले असेल, अशा सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि बाबासाहेब नेहमी म्हणतात, 2 मिनिटं जरा, क्रांतीचा विस्तव कधीही विजून देऊ नका. आणि हा क्रांतीचा विस्तव इथून सुरुवात झालेली आहे आणि हा वाढत जाणार आहे. आणि आंदोलन के निमंत्रण नहीं भेजे जाते, जिसका जमीन से है खुद ब खुद समर्थन में आ जाते. आणि आज आपण सर्व समर्थनामध्ये इथं आलेले आहात. आणि हा लढा शेवटपर्यंत असाच आपल्याला तेवढ ठेवायचा आहे. आणि हे लवकर स्मारक जेव्हा घाटीच्या बाजूला आहे, मी अशी ग्वाही देतो की आमच्या मुंबईपेठ परिसरातून जेवढे युवक कार्यकर्ते असतील, माता भगिनी असेल, त्या स्मारकाच्या जागेसाठी दिवस रात्र त्याचं संरक्षण करू. जसं आता एकजण भाऊ म्हणाले की तिथं बाबासाहेबांची महामाता रमाईचा पुतळा आपण तिथं बसू. खरंच हे सरकार वोटणीवर येणार आहे. आणि आंबेडकरी समाजामध्ये किती ताकद आहे हे आपल्याला माहिती आहे. म्हणून सारखं या मंत्र्यांचं नाव घ्यायचं नाही, यांना मोठं करायचं नाही, ती कशी घ्यायची, कशा पद्धतीने घ्यायचं या आपल्या समाजाला माहिती ना. प्रत्येक वेळेस क्रांती केलेली, क्रांतीमधून नवीन एक समाज निर्माण झालेला. म्हणून आपल्याला हे आपल्याला आंदोलन यशस्वी केले. त्याबद्दल आपल्या सर्वांचा मनापासून आभार. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद. आपल्या वाघमोडी ताई बोलतील आणि त्यानंतर वर्षा ताई बोलतील.